అవి ఎక్కడోనండి ఈ ఊరు వచ్చాక కాదండి అవి అందరూ బయటనే 3 జరిగింది 3 టైం నైట్ 3 4-10 గంటలండి सोलापूर में शेअर చూసాడు మాకు టెంటా కన్నా ఉండాలి కదా బాబు మాకు बाहेर दिलं असतं सर आज पर्यटन విచ్ ఏరియా ఏరియా తెలీదు ఎక్కడ పోయినా తెలీదు ఓపెన్ చేసి చూస్తే లేదు काय झालंय एका बसची शिर्डीहून सोलापूरला प्रवास करत असताना चोरी झाल्याची घटना आमचे या शहरमध्येचे आमदार देवेंद्रदादा खोटे यांच्या माहिती मिळाली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या फौजदार चावडीच्या ठिकाणी आलेलो आहोत. मूळतः या संपूर्ण घटनेची माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतलेली आहे. ते आंध्र प्रदेशातील एल्लूर आणि नरसापूर मंडलम येथील सगळे एकाच गावातील हे सगळे रहिवासी असून तीर्थक्षेत्राकरिता त्यांनी ह्या ठिकाणी 27 तारखेला त्यांचा प्रवास सुरू झाला. 27-28 शिर्डीला व्यवस्थितरित्या पोहोचलेत आणि त्याचं दर्शन झालं. 29 रात्री 11 वाजता ते जेव्हा शिर्डीहून निघालेत रात्री 2 वाजेपर्यंत त्यांचा प्रवास सुखकर झाला. 2 वाजता त्यांच्यातीलच एक सहप्रवासी त्यांना थोडंसं थंडी ताप वाटल्यामुळे त्यांनी एका रस्त्याच्या आडोशाला थांबून त्या बॅगेतून गोळ्या औषधे घेतलेत. रात्री 2 वाजेपर्यंत त्यांची प्रवासाची सुरक्षितता व्यवस्थित होती. रात्री 2 ते 4 दरम्यान सोलापूरच्या मार्गावर येत असताना ड्रायव्हर कुठल्या मार्गाने नेमका घेऊन आला त्यांना बीड आंबेजोगाई या मार्गाने घेऊन आला आहे किंवा सोलापूर आपलं करमाळा मार्गाने घेऊन आला हा त्यांना मार्ग माहीत नाही. आणि त्यांच्या मागावर 1-2-4 गाड्या असल्याचं खात्रीलायक त्यांच्याकडनं माहिती मिळाली. ड्रायव्हर आणि त्यांच्या माध्यमातून काहीतरी समन्वय होऊन एखादा म्हणजे प्रवासांना इतर काही लघुशंका वगैरे करण्यासाठी थांबवलं. 4 वाजेपर्यंत त्यांना म्हणजे माहिती नव्हतं. आपल्या सोलापूरला ते सकाळी 7 वाजता पोहोचल्यानंतर आपल्या पांजरापूर चौकातील शिवाजी चौकात पोहोचलेत. तिथून त्यांना पुढचं प्रवास गणगापूरला जायचं होतं. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं सगळ्यांच्या बॅगा या ठिकाणी चोरीला गेलेल्या आहेत. या प्रकरण आमच्या आमदारांच्या कानी पडल्यामुळे त्यांनी त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी पाठवलं. त्यांची चहा नाश्त्याची जेवणाची सोय करण्याची या ठिकाणी आमदारांनी सांगितलं. त्यासोबतच या घटनेची नोंद या फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये आपल्या पोलिसही आम्हाला सहकार्य करतात. योग्य रीतीने त्याचा पुढील तपास बस ट्रॅव्हल्स बस त्यांनी शिर्डीहून या ठिकाणी बोलून घेतले होते आणि सगळ्या प्रवासांचे काहींचे म्हणजे घटनेची नोंद होत आहे. सगळ्याकडून माहिती घेऊन त्याची माहिती आपल्याला देण्यात. गाडी शिर्डीहून बुक केलेला आहे. शिर्डीहून 25 जणांचा प्रवास या ठिकाणी आहे. 25 जणांतील 14 जणांच्या बॅगा चोरीला गेलेल्या आहेत. त्या बॅगांमध्ये ऐवज काय होतं, दागदागिने होते का की पैसे होते की संपूर्ण कपडे माहिती होते? त्यांच्या व्यक्तिगत त्यांच्या प्रत्येक व्यक्तीकडून आम्ही घेत आहोत. त्यांची सगळं झाल्यानंतर FIR दाखल झाल्यानंतर त्याची माहिती आपल्याला मिळेल.